हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आज आपण जे फर रांगोळी आहेत, रेडीमेड रांगोळ्या, त्यांचा क्लास आपण घेतो आणि फ्रीमध्ये क्लास घेतो यूट्यूबवरती। तर आज त्याची जवळजवळ 13वी डिझाईन आहे। या अगोदरच्या डिझाईन जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या डिझाईन तुम्ही पाहून घ्या। तर एका ताईंची कमेंट आली होती की पानांची आणि फुलांची उंबरठा पट्टी दाखवा, आणि तेही पिंक कलरची। तर त्यासाठी बघा, मी तुम्हाला सुरुवातीला भरपूर साऱ्या उंबरठा पट्ट्या दाखवलेल्या आहेत आणि इथे ही उंबरठा पट्टी तुम्हाला दिसत असेल। मी अगोदरच ड्रॉइंग पूर्ण करून घेतलेला आहे, कारण काय होतं, मी जर तुम्हाला दाखवत ड्रॉइंग केलं तर व्हिडिओ खूप असा मोठा होतो आणि तुम्हाला सुद्धा कंटाळा येतो व्हिडिओ पाहायचा। तर मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे। तर इथे बघा, हे फूल आहे आणि हे फूल कसं काढायचं, मी हे अगोदर आपण एक जास्वंदीचं फूल बघितलेलं होतं, हरतालिका स्पेशल एक रांगोळी बघितली होती, तर त्यामध्ये मी तुम्हाला हे फूल शिकवलं होतं। तर त्याचनुसार तुम्ही लहान मोठी अशी फुलं काढून घ्यायची आहेत। आणि इथे बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारची मी फुलं पानं काढून घेतलेली आहेत आणि हेच आपण कंटिन्यू ठेवून द्यायचे आहेत। फुलं किंवा पानं जे आहेत तर ते टाकून द्यायचे नाहीत, कारण का आपल्याला प्रत्येक वेळेला काढत बसायला फार वेळ जातो। तर इथे पानसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि फूलसुद्धा काढून घेतलेलं आहे। यातलं कोणतं फूल वापरायचं काय नाही हे आता तुम्ही तुमच्यानुसार ठरवू शकता। आणि ही जी पट्टी आहे तर ती जवळजवळ 38 इंचाची पट्टी आहे आणि रुंदीला, लांबीला आणि रुंदीला जी आहे तर ते 6.5 इंचाची आहे। तर इथे बघू शकताय, त्याच्यानुसार पानं आहेत। तर इथे जी उंबरठा पट्टी आहे तर इथे फुलं काढून घेतलेली आहेत आणि पानं काढून घेऊन नंतर मी कट करून घेतलेली आहे, कारण नंतर आपण संपूर्ण चिटकावल्याच्या नंतर कटिंग करायला थोडंसं अवघड जातं। तर इथे बघू शकता, मी मोती कलर वापरलेला आहे आणि डार्क पिंक कलर वापरलेला आहे। तुम्ही याच्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे कलर आहेत तर ते तुम्ही वापरू शकताय। तुम्हाला सुरुवातीला एक 2-4 डिझाईन कलर कॉम्बिनेशन मी दाखवलेले आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, कारण काय होतं, व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला पुढचं जे काही आहे तर ते समजत नाही। तर इथे मध्ये मी गोल असा आकार देऊन घेतलेला आहे आणि जी उलन आहे तर ते चिटकावलेले आहे। तर मध्ये सुद्धा तुम्ही वेगळा कलर चिटकावू शकता आणि जे गोल राऊंड आहेत पाकळ्या आपल्या, तर त्या मोती कलरनेच मी अगोदर जे आहे तर ते आउटलाईन करून घेते। तर इथे मी तुम्हाला हे बघा दाखवायचं राहिलेलं होतं, तर ते मी दाखवून घेतलेलं आहे। 6 इंचाचं फूल आहे आणि पान जे आहे तर ते जवळजवळ 6.5 ते 7 इंचाचं पान, म्हणजे उंची आपली पूर्ण उंची उंबरठा पट्टीचे 7.5 इंचाची आहे। जवळजवळ 8 इंचाच्या वगैरे आपण पट्ट्या अगोदर बनवलेल्या होत्या। तर ह्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या मी पाकळ्या संपूर्ण आता इथं करून घेणार आहे। डबल शेडिंगमध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डबल शेडिंगमध्ये सुद्धा करून घेऊ शकता। मी फक्त सिंगलमध्ये करून घेणार आहे, कारण प्रत्येकाची चॉईस ही वेगळी वेगळी असते। प्रत्येकजण वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनच्या उंबरठा पट्ट्या मागत आहेत आणि उंबरठा पट्टीमध्ये बरेच सारे प्रकार आहेत। त्यामध्ये मी आता पहिली आहे ही उंबरठा पट्टी आपली, यानंतर भरपूर सारे जे आहेत तर त्या दसरा स्पेशल, दिवाळी स्पेशल मी तुम्हाला भरपूर साऱ्या उंबरठा पट्ट्या शिकवणार आहे। त्यासाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल रेडी रांगोळी शिकण्यासाठी वगैरे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल। आणि या रांगोळ्या आहेत तर त्या दिसताना असं वाटतं की अवघड आहे, परंतु यात काहीही अवघड नाही। तुम्ही ज्या वेळेला करत जाल त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना अगदी सोपं वाटतं आणि आहे सुद्धा हे सोपं। तुम्ही सावकाश असं करत चला आणि काही अडचण जर असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकताय। फक्त अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, स्किप नका करत जाऊ, कारण तुम्ही जे कमेंटमध्ये मला प्रश्न विचारत आहात, कमेंट करत आहात, तर तेच उत्तर व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस असू शकतं। तर इथे बघू शकताय, संपूर्ण जे आहे तर ते बाउंड्री आहे फुलाची, तर ते मोती कलरने मी सगळी फुलं तयार करून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर मी आतमध्ये गुलाबी, डार्क गुलाबी असा मी कलर वापरते। तुम्ही या ठिकाणी लाल वगैरे कोणताही पिवळा कलर वगैरे वापरू शकता, काही हरकत नाही।
तर आता इथं गुलाबी कलरने संपूर्ण पाकळ्या मी भरून घेते. आता इथं पूर्ण गुलाबी कलरने पाकळ्या भरून घेते. तुम्हाला जर हवा असेल, या अगोदर मी व्हिडिओच्या सुरुवातीला एक पट्टी दाखवलेली आहे बघा, त्याच्यामध्ये मी डबल कलर भरलेला आहे. आता ही सिंगल एक राऊंड घेतला आणि त्याच्यामध्ये पुन्हा पांढरा कलर भरलेला आहे. तशा पद्धतीच्या पण ज्या पट्ट्या आहेत तर त्या आपण बनवलेल्या आहेत 3 कलरमध्ये. इथे फक्त मी 2 कलरमध्येच जी पाकळी आहे तर ती तयार करून घेते. 3 कलरमध्ये करायला थोडंसं अवघड पण जाऊ शकतं, कारण का पाकळ्या एकदम छोट्या आहेत आणि त्या भरायला फार वेळ जातो. त्यामुळे 2 कलरमध्ये जरी केलात तरी तुम्ही चालतं. तर इथे बघू शकता मी इथं पूर्ण कंप्लीट करून घेणार आहे आता ही. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की तुम्ही जर या अगोदरचे व्हिडिओ ज्या डिझाईन्स आहेत तर त्या मी पहिल्यापासून शिकवलेल्या आहेत, त्या तुम्ही कोणी पाहिल्या नसतील तर हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या वेळेनुसारही जे आहेत तर ते व्हिडिओज तुम्ही बघू शकताय. आणि ज्या सावकाश रांगोळ्या आहेत तर त्या बघून तुम्ही बनवू शकता. तर याच्यानंतर बघू शकता आता आपण भरपूर साऱ्या डिझाईन्स आपण बनवणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती कंटिन्यू येत चला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. ज्यांनी कोणी अजून हा बिझनेस सुरुवात केलेला नाही त्यांनी सुरुवात करा बिझनेसची. खूपच छान असा बिझनेस आहे, सगळ्यांना आवडणारा बिझनेस आहे. तर इथे बघू शकताय मी सगळे जे फुलं आहेत तर ते पूर्ण पाकळ्या भरून घेतलेल्या आहेत. आणि इथं जो आहे तर तो डार्क हिरवा कलर मी घेतलेला आहे. डार्क हिरव्या कलरने आता पानाचं जे आउटलाईन आहे म्हणजे बाउंड्री आहे तर ती पूर्ण करून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे. तर आता इथून पूर्ण इथपर्यंत टोकापर्यंत जायचं आहे आणि तिथून कट न करता पुन्हा कंटिन्यू पुढे जायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे पानाची बाउंड्री आहे तर ती कंप्लीट करून घ्यायची आहे. पानाची बाउंड्री, पानाला जी आहे तर ती बाउंड्री दिल्यामुळे पानाला आकार छान दिसतोय. तर इथं आता मी जे आपली जी पट्टी आहे तर ती मी इथं 7-7.5 इंचाची घेतलेली आहे. रुंदी फुलाची सुद्धा रुंदी मी 6 इंच घेतलेली आहे, 6.5 इंच. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही 8 इंचापर्यंत हे फुलाची पट्टी रुंदीला वाढवू शकताय. जसं आपल्याला लांबी असेल तसे आपल्याला रुंदी पण थोडीशी वाढवली तर थोडी छान दिसते. तर इथे मध्ये सुद्धा मी एक लाईन देऊन घेतलेली आहे. पानाच्या मध्ये डार्क हिरवाच कलर दिलेला आहे. आणि आता ह्या बघा दोन्ही फुलांच्या मध्ये आणि पानाच्या मध्ये जो थोडासा रिकामा भाग दिसतोय तिथं मी डार्क हिरवा कलर भरलेला आहे. तुम्हाला वेगळा कलर भरायचा असेल तर भरू शकता, परंतु डार्क हिरवा कलर थोडासा छान दिसतोय. या अगोदर मी एक पट्टी बनवलेली होती त्याच्यामध्ये काळा कलर भरलेला होता, परंतु ती एवढी उठावदार दिसत नव्हती, त्यामुळे पूर्ण मी डार्क हिरवा कलर भरलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता मध्ये पानांच्या मध्ये जो आहे तर तो पॅरट ग्रीन कलर म्हणजे पोपटी कलर मी इथं भरून घेते. आणि अशाच प्रकारची सगळी पानं जी आहेत तर ती आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहेत. आणि ही उंबरठा पट्टी जी आहे तर ती संपूर्ण आता कंप्लीट करूनच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, ही उंबरठा पट्टी कशी वाटते आणि कलर कॉम्बिनेशन कसं वाटते, तुम्हाला आवडली का नाही हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका प्लीज. आणि छान अशा गोड सगळ्याजणी कमेंट करताय, त्यामुळे मला नक्कीच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. तुम्हाला कुठलं व्हिडिओ बघण्याची इच्छा आहे किंवा बनवण्याची हे कमेंटमध्ये सांगा. मी तुमची जी आहे तर ती कमेंटची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा डिझाईनसोबत. तोपर्यंत वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.